कॉम्पिटिशनला जर का तुम्ही घाबरत असाल ना तर घरी बसा. मी एवढंच म्हणेन. अजून त्याच्यामध्ये काय म्हणण्याचं हे नाही आहे, कारण कॉम्पिटिशन कुठे नाही आहे. कॉम्पिटिशन सगळीकडे आहे. तुम्हाला कुठल्या स्पर्धेत उतरायचं आहे आणि तुम्हाला कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं आहे ना, हे तुम्ही ठरवा. आणि मग एकदा उतरलात की मग मागे नका बघू. कॉम्पिटिशन आहे तर त्याला पॉझिटिव्हली बघा. कॉम्पिटिशन म्हणजे काय, की एका गोष्टीमागे 10 लोकं धावतायत. का धावतायत? कारण त्याला मागणी आहे. म्हणजे ते ऑलरेडी आपल्याला व्हॅलिडेशन मिळालं आहे मार्केटमधून, की ह्या गोष्टीला मागणी आहे. मग जर का ह्या गोष्टीला मागणी आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं पॅशन वापरा आणि ते काहीतरी एक वेगळी गोष्ट ते निर्माण करा. एक वेगळा प्रोडक्ट डिस्टिंक्टिव्हली बनवा बनवा आणि ते मार्केटमध्ये पोचवा. आणि असं पोचवा, की त्याला काय स्ट्रॅटेजीज लावून, की इतर लोकं नाही करत आहेत ते. कॉम्पिटिशनचा अजून एक पॉझिटिव्ह असतो, की मार्केटमध्ये लोकं काय करतायत हे तुम्हाला क्लिअरली दिसतंय. जास्त कॉम्पिटिशन म्हणजे जास्त इन्फॉर्मेशन. राइट. मी असं बघतो, म्हणजे सगळ्यांची स्ट्रॅटेजीज तुमच्या समोरच आहेत. मागे 5-10 वर्ष जी बाकीच्या लोकांनी केलेत त्याचा अभ्यास करा. काय केलंय आणि काय फेल झालंय आणि काय सक्सेस झालंय त्याचं तुम्ही नोट डाऊन करा. ते सगळे गोष्ट डिटेलमध्ये अभ्यास करा आणि मग ते सगळे अभ्यास केल्यानंतर तुम्ही एक गोष्ट निर्माण करा ज्याला काही रोख नाहीये. ह्यालाच आपण R&D म्हणतो, रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणतो.